शिवसेनेचे आमदार बच्चूभाऊ कडू आपल्यासोबत आहेत। आज मुंबईमध्ये तुम्ही दर्यापूरमधल्या काँग्रेसच्या नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे। मात्र तुमच्यावरती काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ व यशोमती ठाकूरांकडून आरोप करण्यात आला की तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत पैसे देऊन फोडले। आणि काय होतंय त्यांच्या पक्षात असले का ते इमानदार असतात आणि पक्षाच्या बाहेर गेले का ते पैसे घेतात असं त्यांचं कुठल्या एकाचा आरोप असते। कोणी कुठे गेला तर मग शेवटी काय आहे का आपली कमजोरी लपवण्यासाठी त्यांना पैसे घेऊन म्हणजे तुम्ही काँग्रेसच्याच लोकांना वर्षानुवर्ष 50 वर्ष ते काँग्रेसमध्ये गेले त्यांनाच तुम्ही डाग लावताय ना। म्हणजे तुमची कुवत का आहे ते आपण पाहायचं नाही आणि सांगायचं का पैसे घेऊन गेले म्हणजे तुमच्याजवळ होते तेव्हा इमानदार होते आणि आमच्याकडे आले का ते बेमान झाले मग ते पैसे घेतात। म्हणजे तुमचे सगळे काँग्रेसचे लोक पैसे घेणारे आहे का असं सांगायचं आहे का त्यांना? असं म्हणायचं असेल तर ते सांगावं। आता सुधाकर भारसाकडे कित्येक वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे आणि मग ते इकडे आले तर लगेच म्हणजे त्यांच्यामुळं बँका आली मागच्या वेळेस हे सांगायला कसूर करतात का? असं म्हणायला पाहिजे होतं का आमचं काही चुकलं असेल ते तपासून पाहू। तुमची कमी झाकण्यासाठी दुसऱ्यावर पैशाचा आरोप करणं हे चुकीचं आहे। नाही, मात्र यशोमती ठाकूरांनी थेट तुम्हाला आव्हान दिलं। यशोमती ठाकूर असं म्हटले की या सगळ्या लोकांना काँग्रेसमधून आम्ही निवडून आणलेलं आहे, आता ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, जर हिंमत असेल तर त्या नगरसेवकांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येतात का ते पाहावं। नाही, हिंमत काय त्यांची हिंमत आहे ते स्वतःच्या बलावर निवडून आलेले आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा हिंमत दाखवू ना, काही विषय नाही। आणि मला काही बाकीचं ओपन करायला लावू नका काय चालू आहे कशा पद्धतीनं तुमचे 1200 बँकेमध्ये सभासद आले, कोणाच्या कृपेनं आले, कोणाच्या फोनमुळं आले। सत्तेमध्ये आम्ही मध्यवर्ती बँक, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी मिळून आम्ही ते ताब्यात घेतली आणि काँग्रेसच्या सभासद 1200 सभासद वाढण्याचा निर्णय राज्य सरकार घेतं। मग तुमचा अंदरून भाजपचा प्रवेश निश्चित झाला काय ते उत्तर द्यावं। नाही, मात्र ते प्रदेशाध्यक्ष असं म्हटले की हा सगळा राज्यामध्ये तमाशा सुरू आहे, कुठल्याही पक्षाचे घ्यायचं, कुणालाही फोडायचं, पक्षप्रवेश करून घ्यायचा। याआधी सुद्धा उत्तर द्या का सहकार मंत्र्यानं भाजपच्या आमदाराचे आणि 3 लोकांचे सभासत्व नाकारलं। जेटीनं निर्णय घेतला होता खालच्या का हे सभासद घ्या यांना करून बँकेला। आम्ही मंत्री महोदयाकडे गेलो आणि मंत्री महोदयानं ते नाकारलं आणि तेच सभासद 1200 सभासद याच राज्याच्या मंत्र्यानं काँग्रेसचा आहे का कुठला आहे, एकही सभासद भाजपचा नाही, सगळे काँग्रेसचे आहे, ते सभासत्व घ्यावं यांचं असे आदेश केले। मग याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यशोमती ठाकूर काय भाजपमध्ये जातात की काय? नाही, प्रश्न नाही, याचा अर्थ मी विचारतोय। तुम्ही सांगा 1200 सभासद एकही बीजेपीचा नाही आहे, एकही शिवसेनेचा नाही, एकही राष्ट्रवादीचा नाही, जे 3 सभासद होते जे बीजेपीचे ते सहकार मंत्री नाकारतं आणि काँग्रेसचे 1200 सभासद घेतं, याचा अर्थ त्यांनी काढला पाहिजे। काय तुमचं मत काय? बच्चू कडूंचा वैयक्तिक दावा। अरे याचा अर्थच त्यांना विचारा ना, तुम्ही त्यांना विचारा। हे आजच्या ज्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश झालाय काय कारण आहेत त्यांची की जे काँग्रेसला सोडून तुमच्यासोबत आलेले आहेत? कारण काय त्यांना विकासाच्या कामाचं हे आहे आणि त्यांच्या अंतर्गत वाद आहे। तुम्ही सांगा सुधाकर भारसाकडे हे अतिशय मजबूत बँकेमध्ये त्यांचे 250 वोट तिथं होते, त्यांच्या 250 वोटामुळे पूर्ण बँकेचं पॅनल निवडून आलं आणि त्यांना 2 वर्षे अध्यक्षपद दिलं आणि त्यांची हकालपट्टी केली। पुन्हा वीरेंद्र जगतापच्या पत्नी आमदार होत्या, अध्यक्ष होत्या, आता पुन्हा त्यांचे पती वीरेंद्र जगतापला अध्यक्ष करायला गेले। हा त्यांच्या अंतर्गत त्या घुमजावामध्ये ते इकडे आले। आता म्हणजे या सगळ्या नगरसेवकांचा तर पक्षप्रवेश झालेला, आणखी काय काय पक्षप्रवेश भविष्य काळामध्ये पाहायला मिळतील की जे विदर्भामध्ये तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेलात, विधान परिषदेवरती आमदार झालात, त्यानंतर बरेचसे पक्षप्रवेश आहे असं सांगून चालणार नाही। पण आमचं पक्षीय बळ नगरपालिकेमध्ये ताकदीचं आणि पहिल्या नंबरचं नेण्याचं काम आम्ही करू। राज्यामध्ये सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना कुणाची यावरती सुनावणी सुरू आहे। संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना आमची चोरलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडची जी शिवसेना आहे कायदेतज्ञ म्हणतात की ते परत उद्धव ठाकरेंना मिळेल। चोरणं म्हणजे असं होतं का बा अंधारात चोरली का, दिवसा ढवळ्या झाली त्याला चोरी म्हणतं का?
तुम्ही सांगा याला चोरी म्हणताय? दिवसाढवळ्या झालेल्या विषय आहे. चोरी काही लपून गोष्टी असतात, हे तर दिवसाढवळ्या झाल्या. काय तुमचा अंदाज काय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय कुणाच्या बाजूने? काही निर्णय लागो, लक्षात घ्या एक मात्र पक्का आहे का जेव्हा आज तुम्ही सांगतोय निवळ आमदार खासदाराचे प्रवेश नाही आहे, शिवसैनिकांचे सुद्धा, म्हणजे आम्ही काही प्रवेश थांबवले मुद्दामून. खाली उद्धव साहेबांच्या इकडले काही पदाधिकारी सहित काही कार्यकर्ते हे सगळे प्रवेश घेत राहतं रोज. मग ते पण नालायकच आहे. ते पण अरे काही माझं काय म्हणणं आहे का हा पक्षाच्या नेतृत्वावर ते सगळं अवलंबून असतं. पक्ष नेतृत्व जसं असलं तसं माणूस बदलत राहतं आणि निवळ सत्ताच त्याला कारणीभूत नसतं. त्याला आपलं म्हणून कधी स्वीकारता येईल का, आपलं म्हणून त्यांच्याकडे कधी जाता येईल का, त्यांना केलेल्या एखाद्या कामाबाबत, त्यांच्या एखाद्या चांगल्या कामाबाबत काही थाप आपण त्याच्या पाठीवर मारतो का कार्यकर्त्याच्या, कधी देतो का, हे पाहिलं पाहिजे ना. आखरी सगळे काही जाणारे नालायक असतात आणि ज्याच्या पक्षातून जातं ते सगळे चांगले असतं असं म्हणणं काही योग्य होणार नाही ना. कसं आहे, झाड सुकलं म्हणजे ते पाणी न दिल्यामुळं सुकलं असं असतं का? त्याला आधी काही कारणं पण असू शकते. त्याला रोगराई आली का ते तपासलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेच्या नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, राज्यामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष पाहायला मिळतोय. मनोज जरांगेंनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. तुमच्या सरकारमधल्या एका मंत्र्यांवरती त्यांनी थेट आरोप केले की प्रमाणपत्र जे आहे ते त्यांच्याकडून रद्द करण्याचा घाट घातला जातोय. एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील, यांना थेट आव्हान देण्याची भाषा मनोज जरांगेंनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. राज्यामध्ये हे जे वातावरण बिघडतंय त्याला नक्की जबाबदार कोण आहे, किंवा मराठा समाजाची जी मागणी आहे ती राज्य सरकारकडून मान्य होत नाही? मला असं वाटतं का या सगळ्या मागण्यामध्ये कधी ओबीसी काही मागतं, काही मराठा मागतंय, कधी आदिवासी मागतंय, कधी धनगर समाज काही मागण्या असतं. जातीच्या मागण्यासंदर्भात त्याला प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्याला अशा प्रकारचं रस्त्यावरची लढाई म्हणून ते न समजता या सगळ्या राजकारणामध्ये माझा राज्य हे जातीमध्ये तेळ निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही अवस्था निर्माण होणार नाही याची सगळ्या जातीतल्या कार्यकर्त्यांनी खरं तर दक्षता घेणं गरजेचं आहे. राजकारण किंवा मागण्या आज आहे उद्या नाही, उद्या आहे आज आहे, काय असेल ते होत राहील. पण या राज्यामध्ये जो सलोखा छत्रपती शिवरायांनी निर्माण केला, 18 पगड जातीचे लोक घेऊन जे राज्य निर्माण केलं, आणि या सगळ्या संतभूमीमध्ये अशा प्रकारच्या जेव्हा घटना येतात कदाचित, तर त्यावर कशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे हे युवकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. जातीपाती धर्माच्या लढाईमध्ये आखरी कोणाचंही भलं झालेलं नाही. ते आग लागून विझून जातं आणि पोळी शेकणारे पोळी शेकून जातं. याचा अर्थ सगळे मागणी करणारे पोळी शेकतं असं म्हणायचं नाही आहे. परंतु युवकांनी यावर फार चांगल्या चिंतन मंथन करून विचार केला पाहिजे. पाहतोय की या सगळ्या जातीमध्ये जो तेढ निर्माण होते ते कुठंतरी थांबलं पाहिजे, आणि जे काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नगरसेवक आलेले आहेत त्यांच्यामधला अंतर्गत वाद आणि निधी त्यांना मिळत नव्हता ही खरं तर त्यांची तक्रार होती, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिषेक प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.